नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या टॉप 10 घडामोडींवर. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधीच सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी बनवण्यात आले. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसीपी प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. खुद्द प्रवीण मुंडे यांनी सीबीआय कडे तसा जबाब नोंदवलाय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट करत निशाणा साधलाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा अजून बाकी आहे, पण राजकारण तापायला लागलंय. शरद पवार यांनी पहिला डाव टाकलाय. त्यांनी देवेंद्र फडणवीस भाजपला हाबाडा दिलाय. आता ते अजित पवार यांना धोबीपछाड देण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेसाठी बांधणी सुरू केली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत महायुतीला गुंतवून महाविकास आघाडीला खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात आघाडी मिळवून देण्याचे धक्कातंत्र पण वापरण्याची चर्चा रंगली आहे. समरजित सिंग घाटगे यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी शब्द ठोकलेत. घाटगे यांना केवळ निवडणुकीचे तिकीटच नाही, तर सत्ता आल्यास मंत्रीपद देण्याचे संकेत मिळत आहे. या घडामोडीमुळे अजित पवार आणि मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2047 ला सशक्त भारत बनवायचा असेल तर महिला केंद्रित योजना कराव्या लागतील. तसे झाल्यावरच आपण सशक्त भारत बनवू शकतो. त्यामुळे आम्ही लखपती दिदी, लाडकी बहीण योजना, 50% एसटी प्रवासी योजना आणल्या. मात्र लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांचा निवडणूक प्रचार प्रमुख आहे. ते दुर्दैवी आहे. माझ्या विरोधकांना विनंती आहे की बिचारा महिलांच्या योजना बंद करू नका, त्याला विरोध करू नका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लातूरमधील उदगीरमध्ये बौद्ध विहाराचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे. नाना पटोलेंचं नाव घेत फडणवीसांनी टोला लगावलाय. लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले. बुद्धीची देवता असणाऱ्या या गणरायाचे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात, तसेच घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांची एकच लगबग सुरू आहे. अशातच पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिलेत. गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांकडून काही महत्वाचे निर्देश जारी करण्यात आले. विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तीचे फोटो काढू नये असे आदेशच पोलिसांनी दिले. त्यामुळे यंदा बाप्पाच्या विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. गणपती विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो न काढण्याचे आदेश पोलिसांकडून नागरिक आणि गणेश भक्तांना देण्यात आले. इतकंच नाही तर बाप्पाच्या विसर्जनानंतर मूर्तीचे फोटो काढल्यास किंवा ते सोशल मीडियावर प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्त्वाचे आदेश नागरिकांना दिले आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माविया नेत्यांसंदर्भात वक्तव्य केलंय. संपाचे जे पुरस्कर्ते आहेत ते मावियाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत. त्यांना माझा सवाल आहे असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, उच्च न्यायालयाने जेव्हा संपाला नकार दिला, कोणताही बंद असा करता येत नाही, तेव्हा तुम्ही संपाचं गोळ्या बिस्तर घेऊन बाजूला झालात आणि सर्वात प्रथम सांगितलं आम्ही संप करणार नाही असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी माविया नेते आणि शरद पवार यांच्यावर घणाघात केलाय. पुढे ते असेही म्हणाले की जर औद्योगिक न्यायालयाने संप करता येत नाही तर असे असताना माझ्या कष्टकऱ्यांना आणि श्वास असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना निवडणुका तोंडावर असताना आगीत ढकलत आहात असा हल्लाबोल देखील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला. ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि तारेच फिरले असं म्हणावं लागेल, कारण तेव्हापासून आतापर्यंत ईशान किशन टीम इंडियात पुनरागमनासाठी धडपड करताना दिसत आहे. सुरुवातीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करत होता, पण बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला. देशांतर्गत रुची बाबू स्पर्धेत त्याने झारखंड संघाचं नेतृत्व केलं. त्याचबरोबर जुलीट ट्रॉफी स्पर्धेतही इंडिया ही संघात ईशान किशनचं नाव आहे. या स्पर्धेवर त्याचं भवितव्य ठरणार होतं, पण आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ईशान किशन 5 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या जुलीट ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातून बाहेर गेलाय.
रिपोर्टनुसार ईशान किशन पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. ईशान किशन बाहेर का गेला, फक्त एकच सामना खेळणार नाही की पुढेही स्पर्धेला मुकणार, असे अनेक प्रश्न पडलेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार दुलीप ट्रॉफीतून ईशान किशन बाहेर जाण्याचं कारण दुखापतीशी निगडीत असावं असं सांगितलं जातंय. राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. महिलांवरती लैंगिक अत्याचार, बलात्कार, विनयभंग या बातम्या वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का असं दिसत आहे. यातच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली. राज्यात दिवसाला 116 महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि आता सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या सारखीच असल्याने या आकडेवारीतून दिसून येत आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या 7व्या दिवशी भारताची दमदार सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारी यांनी पुरुषांच्या शॉटपुट F46 कॅटेगरीमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 7व्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉटपुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत शॉटपुटमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं. सचिनच्या या मेडल नंतर भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ही 21 वर पोहोचली. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतलाय. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढणार असल्याचं मनसेने निश्चित केलंय. इथल्या सर्वच जागांचा आढावा घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेत. दरम्यान मनसेने केलेल्या सर्वेक्षणातून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या विरोधात नाराजी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी 4ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही युती नसल्याचे सांगत कामाला लागण्याची सूचना दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झालाय. 7 तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरू केली, पण एसटीच्या संपामुळे त्यांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागली. अनेकांनी एसटीचे रिझर्वेशन देखील केले, पण एसटी बंद असल्याने त्यांची तारांबळ उडाली. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी एसटी आंदोलक रस्त्यावर उतरलेत, तर दुसरीकडे एसटी महामंडळात भरती जाहीर करण्यात आली. एसटी महामंडळात चालक पदाची भरती जाहीर करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता एसटीची कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.